मार्कवर पाहायला मिळत आहेत अलंकार सातार्डेकर फ्रॉम संजू रॉयल्स. हॅलो हॅलो चेक हॅलो जरा धन्यवाद सर. एक मिनिट हा. एक नियम स्ट्रिक्टली आपण फॉलो करतोय. 20 मिनिटाच्या टायमरला आपण सुरुवात करतोय इकडे. आणि जर 20 मिनिटाच्या आतमध्ये सर 5व्या षटकाचा पहिला चेंडू पडला नाही तर मात्र एक फिल्डर जो आहे तो 30 यार्ड सर्कल मध्ये येईल. येस, सुरुवात होते 1:18 या इनिंग्सला. अलंकार सातार्डेकर यांच्या हातामध्ये चेंडू. अमित मेहता आणि त्यांच्या सोबत अज्ञेयची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आपल्याला. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल डाऊन द लेग आहे. बराच डाऊन द लेग आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेग मध्ये अमित सातार्डेकर यांची चांगली पकड पाहायला मिळाली. वाईट बॉलनं सुरुवात केली अलंकार सातार्डेकर यांनी. आजच्या दिवसात कशा प्रकारे पुढील गोलंदाजी राहते याकडे सुद्धा पाहायचंय. गोलंदाजी हा मात्र गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह राहिलंय काल संजू रॉयल्सच्या. आणखीन एक वाईड बॉल. लगातारचे 2 वाईड झालेत. धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 धावा धावफलकावरती होत आहेत. अलंकार पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अमित असतील समोर. यावेळेला चांगला बॉल आहे आउटसाइड द ऑफ स्टंप. चांगलं पिच केलं बॉलला. डॉट बॉल चांगलं पिच केलं यावेळेला बॉलला. नक्कीच फटका खेळायचा होता परंतु लाईन आणि लेंथची जजमेंट तितकीशी आली नाही बॅटर अमित मेहता यांना. अमित ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूनंतर धावसंख्या 2 वर येऊन पोहोचली. वेगातला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, शॉर्ट लेग आहे आणि रनआउट होतील अज्ञेय. अज्ञेय या ठिकाणी होतील रनआउट आणि माघारी परतणार आहेत. अज्ञेयची विकेट जाते. अनफॉर्च्युनेट डिसमिसल फॉर पंच सुपर जायंट्स. दे आर 2 for 1 आफ्टर 2 डिलिव्हरीज. दरम्यान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत दर्शन पावसकर ॲट नंबर 3. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 2. बघा शॉर्ट लेग आणि सेली पॉइंटचा हा फायदा झालाय. अमेय चौकेकर यांनी तैनात केलाय शॉर्ट लेग वरती तनिष घाडीगावकर यांना. खोलवर टप्प्याचा चेंडू पायांवरती हाताळला आणि फ्लिक करण्याच्या प्रयत्नामध्ये केवळ शॉर्ट लेग पर्यंत तो चेंडू पोहोचला. यस नोच्या कॉलमध्ये अज्ञेय यांचं थोडीशी ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळाली टू टेक अ रन. आणि त्यामध्येच या मिसकम्युनिकेशन मध्ये मात्र पहिला विकेट गेलाय. दरम्यान संजू रॉयल्सकडे जर आपण पाहिलं तर कालच्या दिवसात बॅटिंग फार चांगली पाहायला मिळाली होती. गोलंदाजीवरती मात्र थोडंसं प्रश्नचिन्ह उभं होतं आणि ते प्रश्नचिन्ह ते कोडं सोडवण्याचा प्रयत्न आता संजू रॉयल्सच्या माध्यमातून आवर्जून केला जाईल या मॅचमध्ये. आपण पाहतो आहोत संजू रॉयल्स एका दिशेला जर आपण पाहिलं तर हर्षद पांचाळ यांचा संघ आणि दुसऱ्या दिशेला पाहिलं तर पंच सुपर जायंट्स भूषण बांबुळकर आणि रुपेश हडकर यांचा संघ आहे. अमित मातेरे आपण कुठे असाल तर लवकरात लवकर माईकशी संपर्क साधा. फुलरल्यांचा बॉल आणि आणखीन एक विकेट. यावेळेला मात्र अमित मेहता खोलवर टप्प्याचा बॉल केलं यॉर्क आणि त्रिफळाचित करून माघारी परतवलंय सलामीचे बॅटर अमित मेहता यांना. आणखीन एक होतोय गडी बाद. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 2. 2 गडी बाद. प्रो लिंकच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत. बघा कशा प्रकारे पुढे टाकलं बॉलला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंच शरीर यष्टीचे फलंदाज आहेत अमित मेहता आणि खाली राहिलेले चेंडू तितके चांगले खेळले जात नाहीत त्यांच्या माध्यमातून हे कुठेतरी ओळखलं आणि अलंकार यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. खोलवर टप्प्याच्या बॉलवर विकेट जाते. दुसरा गडी होतोय बाद. 3 चेंडूंनंतर 2 धावांवरती 2 गडी बाद. भूषण बांबुळकर यांनी मात्र स्वतःला आता मागे ठेवलंय. प्रीतम खोडदे यांना वरती पाठवलंय. क्रमांक 4 वरती आलेले फलंदाज आहेत प्रीतम खोडदे. आपल्याला पाहायला मिळतात एक्सपिरियन्स घेऊन येतील प्रीतम या मॅच मध्ये. चकोरचे फलंदाज आहेत. हाजी कसम चषक ही मोठी स्पर्धा ज्या वेळेला आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेला चकोर कडून खेळताना पाहायला मिळतात आपल्याला प्रीतम. आणि आता जर पाहिलं तर
पण सुपर जायंट्स कडून क्रमांक 4 वरती फलंदाजी करायला घेत आहेत. अलंकार असतील समोर. शॉर्ट लेग आणि सिली पॉइंट अजूनही बाजूला केलेलं नाही आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. बाहेरकडे जर आपण पाहिलं तर लॉंग ऑनला बाहेर घेतलंय. यावेळेला डाऊन द लेग बॉल आहे. हा तिसरा वाईड असणार आहे ओव्हरमधला आणि यावरती मात्र प्लस असणार आहे. तिसरा वाईड म्हणजे आतापर्यंत 4 धावा धावफलकावर झाल्यात आणि 4ही एक्स्ट्रासच्या आहेत. म्हणजे अलंकार यांनी जर या एक्स्ट्राजला कुठेतरी प्रिव्हेंट केलं तर मात्र एक परिपूर्ण षटक हाताळायला त्यांना सुद्धा मदत होईल. नक्कीच संजू रॉयल्ससाठी जर परिपूर्ण गोलंदाजी करायची असेल तर मात्र अशा प्रकारच्या एक्स्ट्राच्या धावा आहेत त्या ॲज अ बॉलर कोणताही गोलंदाज टाळण्यासाठी पाहतो. यावेळेला मात्र बॉल वेगात तर होता परंतु लाईन आणि लेंथ कोणत्याही प्रकारची त्या चेंडूवर पाहायला मिळाली नाहीये. आणखीन एक वाईड +1. धावसंख्या आता 6 वरती झेप घेते आणि या 6 धावा एक्स्ट्राच्या आहेत आतापर्यंत. पण सुपर जायंट्सच्या बॅटर्सच्या बॅटमधून अजूनही एकही धाव आलेली नाहीये. नक्कीच परंतु ते मात्र कोणत्याही प्रकारे या ठिकाणी अडचण आणणार नाहीये. कारण पंच सुपर जायंट्स यांच्यासाठी धावा कोणत्याही प्रकारे आल्या तरी सुद्धा त्या धावफलकावर लागणार आहेत. त्यामुळे तितकासा कन्सर्न नसेल कोणत्याही बॅट रनचा. पुढील बॉल अलंकारचा वेगातला बॉल. यावेळेला सिली पॉइंट वरती ओमकार हिरलेकर आहेत. त्यांच्या पायांवर आदळून चेंडू मैदानाच्या आतच राहतोय. बघा पॉवर प्लेचं षटक आहे आणि ज्या वेळेला एखादा वेगवान गोलंदाज पेसर तुमच्या समोर असतो त्यावेळेला तुम्ही फक्त बॉलला टाइम करायला बघता, प्लेस करायला बघता आणि तेच करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू केवळ सिली पॉइंट आणि शॉर्ट लेग मध्येच राहतोय. प्रीतम खोडदे 6 धावांवरती 2 गडी बाद 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुढील बॉल अलंकार. यावेळेला वेगातला बॉल आहे. अमेय चौकेकर यांच्या हातावरती आदळलाय हा चेंडू यष्टीरक्षण करत असताना. यावेळेला 2 धावा घेतल्या आहेत परंतु हा नो बॉल आहे. या नो बॉल वरती 2 धावा आल्या आहेत म्हणजे 3 धावा 9 धावा धावफलकावरती झाल्या आहेत आणि पुढील बॉल असणार आहे फ्री हिटचा. कालच्या दिवसात आपण पाहिलं संजू रॉयल्स मधील तनिष घाडीगावकर यांनी 2 बीमर हाताळले शर्मा इंडियन्स विरुद्ध आणि त्यानंतर मात्र त्यांची गोलंदाजी बाद करण्यात आली त्या मॅचसाठी. अलंकार सातार्डेकर 9 धावा आल्या आहेत आणि 9च्या 9 एक्स्ट्राज आल्या आहेत. 9 धावा एक्स्ट्राच्या दिल्या आहेत आतापर्यंत. बघा गोलंदाजी मध्ये विकेट झाल्या आहेत 2, एक रनआउट आलाय, एक बोल्ड आलाय अमित मेहता यांचा परंतु सगळ्या धावा एक्स्ट्राच्या गेल्यात. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलला गॅपमध्ये प्लेस केलाय. 2 फिल्डर त्याच्या मागे पळतायत. स्क्वेअर लेग सर्कलमध्ये होता, मिड ऑन सर्कलमध्ये होता आणि त्याच दिशेने प्लेस केलं त्या बॉलला. चांगला थ्रो आलाय यष्टीरक्षकाकडे. तोपर्यंत 3 धावा धावून पूर्ण केलेत. 12 धावा आता धावफलकावरती. एक चेंडू अजूनही शिल्लक अलंकार सातार्डेकर यांचा. 12 धावा झाल्या आहेत. बघा 12 धावा झाल्या आहेत आणि हे पहिले बॅटर नसतील 3 धावा ज्या प्रीतमच्या बॅटमधून आल्या. या 3 धावा बॅटने पहिल्यांदा या मॅच मध्ये करण्यात आल्या. यावेळेला अपील केली आहे पंचांकडे आणि पंचांचं बोट आभाळाकडे. विकेट जाते शेवटच्या चेंडूवरती. अलंकारची दुसरी आणि टीम साठी तिसरी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे टीम पंच सुपर जायंट्स 12 फॉर 3. रुद्र पिंगळे यंगस्टर बॉलर आहे आणि हा यंगस्टर बॉलर कशा प्रकारे कमाल दाखवतोय याकडे आपल्याला पाहायचंय. रुद्र पिंगळे
यावेळेला डाऊन द लेग बॉल आहे. पहिलाच बॉल वाईडनं सुरुवात केली आहे. बघा स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न रुद्रच्या माध्यमातून केला जातोय. थोडंसं ओव्हर एक्साइट झाले, बाहेर बॉल गेला, वाईड बॉल झाला, परंतु त्यानंतर स्वतःला कसं काम करायचंय, कशा प्रकारे आपल्या गोलंदाजीला सांभाळायचंय याकडे लक्ष दिलं जातंय रुद्रकडून. वेगात आणखीन एक बॉल, आणखीन एक वाईड बॉल रुद्रच्या माध्यमातून. आता मात्र थोडीशी चर्चेला उधाण येईल अमेय आणि रुद्रमध्ये. धावसंख्या 14 वर येऊन स्थिरावली आहे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात 12 धावा आल्या. तर चला सिद्धार्थ वारंग आणि राज गव्हाणकर आपण तयार राहायचंय. बघा हाजी कसम प्रीमियर लीग, हाजी कसम प्रीमियर लीग कशा प्रकारे एकमेकांना समोर आणते. हे दोन्हीही खेळाडू हाजी कसम चषक मध्ये ब्लास्टर्स या संघात एकत्र खेळतात, परंतु आता एकमेकांसमोर उभं राहावं लागणार आहे. आणि हेच असतं ज्या वेळेला आंतर इमारत सामने भरवले जातात. आपल्या इमारतीमधील, आपल्या विभागामधील सर्व खेळाडू आपल्या एकमेकांच्या विरोधात खेळतात. एकमेकांचा खेळ चांगला जाणतात हे दोघंही. MS सुपर किंग्स विरुद्ध कोहली चॅलेंजर्स. कोहली चॅलेंजर्सचे सिद्धार्थ वारंग आणि MS सुपर किंग्सचे राज गव्हाणकर. टॉससाठी आपण इनिंग ब्रेकमध्ये आमच्याशी संपर्क साधायचा आहे. वेगातला बॉल. आतापर्यंत वाईडची हॅट्रिक झाली होती आणि हा माझ्या मते चौथा वाईड आहे. चौथा वाईड. बघा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॅटनं धावा ज्या आहेत त्या या धावसंख्येमध्ये केल्या गेल्या आहेत त्या म्हणजे 3 केवळ. म्हणजे 14 धावा आतापर्यंत एक्स्ट्राच्या आल्या आहेत संजू रॉयल्स कडून. पुढचा चेंडू घेऊन रुद्र या ठिकाणी तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मात्र अपील केली आहे. बॅट आहे आणि त्याचमुळे हा केवळ डॉट बॉल राहणार आहे. भूषण बांबोळकर यांच्या समोर आहे. पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे आता फील्ड जी आहे आउटफील्ड बाहेर आलेली आहे. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहायला मिळत आहेत आपल्याला. कव्हरचा फिल्डर मात्र सर्कलमध्ये आहे. ओमकार हिरलेकर कव्हर्समध्ये पाहायला मिळत आहेत. वेगातला बॉल हवेमध्ये आहे. ओमकार हिरलेकर मागील बॉलच्या आधी अमेयांना विचारलं होतं त्यांनी की डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाऊ का, मात्र नकार देण्यात आला आणि त्यानंतरच्या बॉलवर मात्र ड्राईव्ह केलं. बॉलला चौकार पाहायला मिळाला. टायमिंग चांगलं पाहायला मिळालं. बघा या स्ट्रोक वरती प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतो आहोत हा रिप्ले. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. वेल टाइम शॉट बाय भूषण बांबोळकर. जस्ट ड्राईव्ह सेट ओपन सेच आर्म टुवर्ड्स द ऑफ साइड. Nicely done by Bhushan Bambolkar. बावीस धावा धावफलकावरती झालेल्या आहेत 2 चेंडूंनंतर. यावेळेला सुद्धा खोलवर टप्प्याचा बॉल होता. भूषण यांनी मात्र खेळून काढलं त्या बॉलला. 24 धावा आता धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न, पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न झाला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत आणि केवळ एकच धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. रुद्र पिंगळे हे षटक हाताळतायत आणि त्यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. महागडे राहिलेत आतापर्यंत रुद्र. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न, वाईड बॉल असणार आहे. आणखीन एक. 26 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. बघा पंच सुपर जायंट्स आता मोठी धावसंख्येच्या मागे लागलेत.
यावेळेला मात्र पाहिलं, तपासलं, भूषण बांबुळकर थोडेसे ओव्हरस्टेप करून बाहेर येत होते आणि त्यांना तपासलं. यावेळेला वेगात बॉल बघा, रुद्र पिंगळे यांच्याकडे ही क्षमता आहे, परंतु आपल्या स्किल्सला एखादा गोलंदाज कशा प्रकारे बॅक करतो, आपल्या आत्मविश्वासाला कशा प्रकारे सांभाळतो, हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. परंतु या बॉल नंतर चांगला कॉन्फिडन्स आला असेल रुद्रकडे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर रुद्र पिंगळे माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. आपल्या षटकात जरी 14 धावा खर्च केल्या असल्या तरी गोलंदाजी मात्र चांगली केली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13च्या सरासरीने धावसंख्या येऊन पोहोचली आहे. पण सुपर जायंट्स 26, 3 गडी बाद. थंड वाटतं रे स्क्रीन. अलंकार सातार्डेकर पुन्हा एकदा दुसरं षटक वैयक्तिकरित्या हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळते. चला घाई करायची आहे संजू रॉयल्स, अमेय चौकेकर. वेळेचा अवधी फार कमी आहे. अमेय चौकेकर लक्ष द्या. वेगातला बॉल कट केलाय, त्या बॉलला गॅप मध्ये आहे आणि चांगला शॉट आहे. थर्ड मॅनच्या गॅप मधून निघून जाणारा हा 4 आहे आणि हा चौकार आलाय भूषण बांबुळकरच्या बॅट मधून. आपण बघू शकतो ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता आणि या बॉलला फक्त टाइम केलं, फक्त दिशा दाखवली. शॉट थर्ड मॅन थोडासा फाईन होता आणि त्याच्याच गॅप मधून पाठवलं चेंडूला सीमा पार. आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय पण सुपर जायंट्सच्या इनिंग मध्ये. आता इनिंग येऊन पोहोचते ती म्हणजे 30 या आकड्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 30 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. पीएम साऊंड आहे, पीएम चौकार आणि षटकार कोण आहे? वन क्लॅप. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल आहे आणि या वेळेला डॉट बॉल आहे. बघा हे दोनही मित्र एकमेकांसमोर ठाकलेत. अलंकार सातार्डेकर आणि त्यांच्यासमोर भूषण बांबुळकर, दोन्ही टीम इनक्रेडिबलचे सदस्य आहेत आणि यष्टीरक्षण करतायत अमेय चौकेकर, ते सुद्धा टीम इनक्रेडिबलचे सदस्य आहेत. दोघांमध्ये हे द्वंद्व सुरू आहे. यावेळेला फुलटॉस बॉल होता, कट केलं त्या बॉलला. अमित सातार्डेकर पाहायला मिळत आहेत. फाईन लेगला वाईड बॉल असणार आहे. कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वाईड +1. 32 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातला दुसरा सामना या ठिकाणी रंगतोय. तर सिद्धार्थ वारंग आणि राज गव्हाणकर, बी रेडी फॉर युअर नेक्स्ट मॅच. यावेळेला ड्राईव्ह केलाय बॉलला. सिली पॉइंट वरती ओमकार हिरलेकर पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी जणू काही बॉल अडवण्याचं काम वारंवार केलंय. हा तिसरा चेंडू होता या मॅच मधला जो त्यांना लागून अडलाय. म्हणजे जोरात येणारे फटके जे आहेत ते अडवले जात आहेत. हलक्या हाताने खेळले. भूषण बांबुळकर जाणतात. अलंकारच्या पेसला फक्त आता वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळेला रनआउट आहे का याकडे पाहायचंय. अलंकार सातार्डेकर यांनी स्टंप्सला जवळ पाडलंय. थर्ड अंपायर रेफरल फॉर रन आउट. वी हॅव अंपायर रिव्ह्यू फॉर रन आउट. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून बघा प्रत्येक अँगलचं विश्लेषण या ठिकाणी केलं जाईल. पंच रवी सर आहेत, रवी नवले यांच्या माध्यमातून, रवी सर आहेत माफ करा, त्यांच्या माध्यमातून, रवी पवार सरांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच विश्लेषण केलं जाईल. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. We have a review for run out, checking with the side on angle. Keep it rolling and I think bat is grounded. So third umpire decision is not out. Pritam Khorde
या ठिकाणी नॉट आउट राहतील. बॅट जी आहे ती ग्राउंडेड होती आणि 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण करण्यात आल्या. प्रीतम खोडदे आणि भूषण बांबुळकर यांच्या माध्यमातून चांगला फटका खेळले. भूषण बघा थ्रो जो आहे तो चुकीच्या एंडला गेला. अमिय चौकेकर यांच्याकडून थ्रोची मागणी झाली होती, परंतु थ्रो जो आहे तो चुकीच्या एंडवर गेला असल्यामुळे नक्कीच 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. धावा संख्या जर आपण पाहिली तर आता 35 वरती येऊन पोहोचते. दोन 2.4 षटकांनंतर धावसंख्या 35. वेगातला बॉल डाऊन द लेग, वाईड बॉलचा इशारा असणार आहे पंचांच्या माध्यमातून. पंच अविसर, अविनाश परब सर आणि सुबोध घडसे सर यांच्या माध्यमातून पंचांची भूमिका या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. कट करण्याचा प्रयत्न, खोलवा टप्प्याचा बॉल, वाईड बॉल आहे यावेळेला सुद्धा. बघा एक्स्ट्राच्या स्वरूपात बऱ्याच धावा खर्च केल्या आहेत. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफ मध्ये प्लेयर आहेत आणि रनआउट पुन्हा एकदा घेतलाय. नॉट आउटचा इशारा असणार आहे. 2 धावा यावेळेला सुद्धा पूर्ण केल्या गेलेत. 39 धावा धावफलकावरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे तिसऱ्या षटकातला. चला संजू रॉयल्स घाई करायची आहे. अलंकार सातार्डेकर असणार आहेत तर शेवटचा चेंडू घेऊन. चला घाई करायची आहे संजू रॉयल्स, बराच वेळ व्यतीत झालाय. यावेळेला फुलरलेनचा बॉल आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेला पूर्ण करण्यात आली आहे. तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी पूर्ण केली आहे आणि चौथ्या धावेचा प्रयत्न होत असताना रनआउट या ठिकाणी घेतला आहे. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय त्यावर. नॉट आउटचा इशारा आहे. म्हणजे 4 धावा धावून पूर्ण केल्या आहेत भूषण बांबुळकर आणि प्रीतम खोडदे. बघा भूषण बांबुळकर यंग खेळाडू आहेत, परंतु प्रीतम खोडदे यांच्या माध्यमातून ही या 4 धावा धावल्या गेल्या आहेत. लगातारच्या 4 धावा धावणं मात्र सोपं नसतं. 3 षटकं समाप्त झाली आणि 3 षटकांनंतर धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 43. 3 गडी बाद. सर या षटकानंतर आता हे षटक चालू झालंय. एक प्लेयर आत राहणार आहे. 20 मिनिटांचा अवधी समाप्त झालाय. 3 षटकं या ठिकाणी संपली आहेत केवळ. याच ओव्हरला येणार ना विघ्नेश दादा की पुढच्या? सुबोध सर तुम्ही तुमचा डिसिजन कळवा. 20 मिनिटं झाली आहेत. 20 मिनिटं झाली आहेत. टायमर संपलाय. हॅलो, शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू नक्कीच आत घ्यावा लागणार आहे संजू रॉयल्सला. अमिय चौकेकर आले आहेत हे षटक घेऊन. चला घाई करायची थोडीशी. टायमर आपण ऑलरेडी संपलाय आपला. हा 2 बाट. पहिलाच बॉल यावेळेला हवेमध्ये गेलाय. फिल्डर आहेत मिड ऑफला आणि त्यांच्याकडे असेल एक रेग्युलेशन कॅच. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते आणि बाद होऊन माघारी परतावं लागतंय प्रीतम खोडदे यांना. प्रीतम खोडदे होतील बाद. चौथा गडी होतोय बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली पहिल्या चेंडू नंतर ती म्हणजे 43. 4 गडी बाद. टीम पंच सुपर जायंट्स. हाजी कसम प्रीमियर लीग 2025चा थरार आपण पाहतोय. प्रथम पारितोषिकाकडे जर आपण पाहिलं या स्पर्धेच्या तर टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून 1,01,000 रुपयांचं
सर्वात मोठं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच फास्ट अंडरआर्म स्पर्धेची बदलून टाकली आहे गती आणि टीम इनक्रेडिबलनं स्पर्धा भरवली आहे, जी न होईल न भूतो न भविष्यती. काय सुंदर स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. 1,00,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. HPL मध्ये प्रथमच टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून इतकं मोठं पारितोषिक ठेवण्यात आलेलं आहे. दरम्यान जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर प्रथमेश हांजनकर मैदानाच्या आतमध्ये घेत आहेत. वेगातला बॉल आहे, चांगली अडवणूक अमेय चौकेकर यांच्या माध्यमातून डाईव्ह केला आपल्या गोलंदाजीमध्ये. केवळ एकच धाव खर्च केली आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 44 वर येऊन पोहोचणार आहे. आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून लाईव्ह पाहतो आहे. लाईव्ह साठी जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. प्रोलिंग चॅनलला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या हाजी कसमच्या प्रत्येक मॅचला सुद्धा लाईक करा. यावेळेला कट खेळलाय बॉलला फ्लिक आणि पुलच्या मधला हा शॉट पाहायला मिळाला. शॉर्ट बॉलवरती 1-2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण केल्या गेल्या आहेत. 46 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. बघा संजू रॉयल्स या संघाकडे ती बॅटिंग डेप्थ आहे, परंतु गोलंदाजीमध्ये धावा किती कन्सिड केल्या गेल्या पाहिजेत याचा मात्र अंदाज बांधून येण्याची गरज भासणार आहे. फुलरलेनचा बॉल, चांगला फटका, भूषण बांबुळकर, वन बाउन्स इनटू द फेन्स, गोइंग ओव्हर द कव्हर्स. दुसरा चौकार खेळलाय बनी यांनी. काय सुंदर फटका पाहायला मिळाला आपल्याला. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल होता आणि त्याला मात्र पुन्हा एकदा कव्हर्सच्या वरून खेळलं. एक्स्ट्रा कव्हर सर्कल मध्ये होते ओमकार हिरलेकर आणि त्यांच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका. 50 धावा पूर्ण झाले आहेत. पंच सुपर जायंट्स 50 धावांवर 4 गडी बाद. पुढील चेंडू अमेय. 7 धावा खर्च केल्या आहेत आपल्या 4 चेंडूंमध्ये. अमेय चौकेकर यांनी पुढील चेंडू घेऊन होत आहेत तयार. यावेळेला सुद्धा त्याच दिशेला फटका खेळलाय. अडवणूक केली गेली असती परंतु ओमकार हिरलेकर यांच्या माध्यमातून मिसफील्ड झाली आणि मिसफील्डचा आणखीन एक चौकार. नक्कीच डोक्यावरून गेलेला चेंडू होता ओमकार हिरलेकर यांच्या. बघा कशा प्रकारे बॉलला कव्हर तर केलं होतं परंतु डोक्यावरून निघून गेला हा चौकार. 4 धावांचा फटका. मनोज गावकर आपलं हार्दिक स्वागत आहे. आजच्या हाजी कसम प्रीमियर लीगच्या डे 2 ला भेट दिल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. यावेळेला मात्र पुल केलाय बॉलला. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा यावेळेला सहजरित्या पूर्ण केली. 2 धावा झाल्यात पूर्ण. षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय आणि या 4 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 56. 4 गडी बाद टीम पंत सुपर जायंट्स. नक्कीच आता एक खेळाडू जो आहे तो सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे टीम संजू रॉयल्सला, कारण टायमरच्या बाहेर आपण गेला आहात आणि त्याचमुळे एक खेळाडू जो आहे तो सर्कल मध्ये घ्यावा लागणार आहे. पंचांना विनंती याची दखल घ्यायची आहे कोणता खेळाडू आतमध्ये येतोय आणि चला वेळ व्यतीत करायचा नाहीये. त्याचप्रमाणे आजच्या हाजी कसम प्रीमियर लीगला आगमन झालंय प्रथमेश खामकर, ज्यांच्या माध्यमातून KL राहुल कॅपिटल्स कडून कालचं शेवटचं षटक हाताळण्यात आलं होतं. 6 चेंडू 32 धावा डिफेंड करायला प्रथमेश खामकर यांना राहुल बोराडेंनी चेंडू सोपवला होता आणि मात्र चांगली गोलंदाजी केली कालच्या दिवसात प्रथमेश खामकर यांनी. तनिष घाडीगावकर, कालच्या दिवसात नक्कीच निराशाजनक गोलंदाजी झाली होती परंतु आज तनिषकडनं चांगली गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे. तनिष बघूया काय कामगिरी करतायत. समोर असतील प्रथमेश हांजनकर आणि भूषण. यावेळेला पहिलाच बॉल वेगात करण्याचा प्रयत्न आणि या पहिल्या बॉलवरती मात्र अगदी इझी टू डिलिव्हर, स्टँड अँड डिलिव्हर, समोरच्या दिशेने खेळलेला बॉल ओव्हर द लॉंग ऑन, मॅक्सिमम इट इज 1 क्लॅप, षटकार. 6 धावांचा फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 1 क्लॅप फिल्म षटकार. काय सुंदर रीतीने खेळलेला हा फटका आहे. 62 धावांवरती आता धावफलक घेऊन पोहोचलाय. प्रथमेश हांजनकर ची पॉवर आता पाहायला मिळते. ते एक्सटेन्शन ऑफ आर्म्स पाहायला मिळतंय. हलक्या बॉलला मात्र 1 क्लॅप फिल्म्स मॅक्सिमम मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
या स्पर्धेसाठी बऱ्याच जणांचा हातभार आमच्या सोबत लागलेला आहे, त्यांची सुद्धा कौतुक थोड्याच वेळात या ठिकाणी केलं जाईल. यावेळेला सुद्धा समोरची दिशा निवडली अजिंक्य घाडीगावकर आहेत आणि केवळ 2 धावा यावेळेला प्राप्त होणार आहेत. धावसंख्या 64 वरती येऊन पोहोचते. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 64. चला राज गव्हाणकर आणि सिद्धार्थ वारंग तयार राहायचे टॉस साठी. यावेळेला सुद्धा गॅप मध्ये आहे, डीप स्क्वेअर लेग आहेत त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि त्या पूर्ण सुद्धा केल्या गेल्यात. 66 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचताना पाहायला मिळतोय. 3 चेंडूंनंतर 66 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 4.3. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या ओव्हर मधला या षटकातला तनिष घाडीगावकर तयार झालेत पुढील चेंडू हाताळण्यासाठी. 1 षटकार आलाय आतापर्यंत. 10 धावा खर्च झालेत. यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने फटक्याला खेळलं. अलंकार सातार्डेकर आहेत त्या ठिकाणी आणि थ्रो चुकीच्या एंड वरती आणि त्याचमुळे या 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. पुन्हा एकदा धावसंख्या 2 न पुढे जाईल. धावसंख्या 68 वरती येऊन पोहोचते. चार चेंडूंनंतर धावसंख्या 68 वरती येऊन पोहोचले. 68 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 5वा बॉल. यावेळेला मात्र कव्हर्सच्या दिशेने फिल्डिंग तितकी चांगली झाली नाहीये. ओमकार हिरलेकर यांच्याकडून मिसफील्ड झाली आहे. यावेळेला मात्र 1च धाव पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक आता 69 वरती येऊन पोहोचलाय. एक शेवटचा चेंडू शिल्लक. तनिष घाडीगावकर. एकही एक्स्ट्राज या ओव्हर मध्ये आतापर्यंत आला नाहीये, परंतु धावा बऱ्याच खर्च झाल्यात. 13 धावा. बघा, ज्या ओव्हर मध्ये धावा खर्च होत नाहीत त्यामध्ये एक्स्ट्राज मुळे जास्त धावा येतात आणि ज्या ओव्हर मध्ये एक्स्ट्राज खर्च होत नाही त्यामध्ये धावा जास्त येतात. त्यामुळे संजू रॉयल्स साठी हे जे समीकरण राहिले आहे ते कुठेतरी बदलायचा प्रयत्न करेल संजू रॉयल्स येणाऱ्या काळामध्ये. शेवटचा चेंडू. लास्ट टू गो. वाईड बॉल आहे आणि एक्स्ट्राज आलाय. वाईड +1 = 2. 72 धावांवर आता धावफलक येऊन पोहोचलाय. बघा, पंच सुपर जायंट्स आहेत आणि जायंट्स सारखी धावसंख्या रचण्यामध्ये नक्कीच यश आलंय. 71 धावा झाल्या. चुकीची दुरुस्ती. 71 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. तनिष तयार होत आहेत. प्रथमेश हांजनकर असतील समोर. बघा, जर वेग दाखवला नाही प्रथमेश यांना तर मात्र चेंडूला वेग दाखवला जातो त्यांच्या माध्यमातून. बाहेर पाठवला जातो चेंडू. 1 क्लॅप फिल्म षटकार एक खेळले आहेत. यावेळेला मात्र वेगात आलेला बॉल आहे आणि यावरती मात्र रनआउट घेण्याचा प्रयत्न झालाय. थर्ड अंपायर रेफरल. मी पंच रवी पवार सरांना विनंती करेन की आपण नक्की चेक करायचंय. दरम्यान थर्ड अंपायर रेफरल या ठिकाणी चेक केलं जात आहे फॉर रनआउट. लेट्स चेक विथ द साइड ऑन अँगल फॉर रन. राज गव्हाणकर, सिद्धार्थ वारंग रेडी फॉर द टॉस. सदस्य निलेश नवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे. निलेश नवले यांना विनंती असणार आहे.
आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे पुढील मॅचचा MS सुपर किंग्स विरुद्ध कोहली चॅलेंजर्स. चला सिद्धार्थ वारंग, सिद्धार्थ सर प्लीज कम फॉरवर्ड फॉर द टॉस. सिद्धार्थ सर आणि राज गव्हाणकर इथे उपस्थित आहेत. राज गव्हाणकर बघा हे दोन्हीही खेळाडू ब्लास्टर्सचे आहेत. हाजी कसम चषक मध्ये एकत्र खेळतात. ब्लास्टर्स मध्ये राज गव्हाणकर कॅप्टन्सी करत असतात आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून सिद्धार्थ वारंग काम पाहतात. पण आता एकमेकांसमोर ॲज अ कॅप्टन उभे आहेत. तर प्रीमियर लीग मध्ये हाजी कसम प्रीमियर लीग मध्ये ऑर्गनाइज्ड बाय टीम इनक्रेडिबल बदलली आहे फास्ट अंडर आर्मची गती. स्पर्धा होतीये न भूतो न भविष्यती. 1,00,000 रुपयांचं पारितोषिक टीम इनक्रेडिबलच्या माध्यमातून या स्पर्धेला पहिल्यांदाच लाभलंय. 1,00,001 रुपयांचं पारितोषिक असणार आहे या स्पर्धेला. चला भूषण बांबुळकर पण सुपर जायंट्स भूषण बांबुळकर विनंती असणाऱ्या फील्ड लावून घ्यायची आहे. भूषण बांबुळकर रूल दोन्ही टीम्सला सारखे असतील सर. या इनिंग्स मध्ये सुद्धा 20 मिनिटात जर इनिंग संपली नाही तर मात्र एक फिल्डर आतमध्ये यावा लागेल, लक्षात असू द्या. सिद्धार्थ वारंग एका प्रतिनिधीला पाठवायचं आहे, तुमची लिस्ट घेऊन जायची आहे सर. बघा प्रत्येक टीमचं गाणं केलं गेलंय आणि या गाण्याचे बोल जे आहेत ना ते लिहिले गेलेत अलंकार सातार्डेकर यांच्या माध्यमातून. HPL साठी एकदा जोरदार टाळ्या अलंकार साठी झाल्या पाहिजेत. 2 आठवड्याची मेहनत आहे आणि 2 आठवडा प्रत्येक टीमच्या कॉम्बिनेशनला अनालाइज करून ही गाणी लिहिली गेली आहेत त्यांच्या माध्यमातून. यावेळेला पहिलाच बॉल नो आहे आणि या नो बॉल वरती पहिल्याच बॉलवर आलाय चौकार. नो +4 अजिंक्य गाडीगावकर साठी हा चौकार येताना पाहायला मिळतोय. 1:57 ही इनिंग सुरू झाली आहे. नक्कीच 20 मिनिटांचा अवधी असणार आहे. अमित मेहता आले तर पहिलं षटक घेऊन समोर असतील अजिंक्य. पुढील बॉल 5 धावा झाल्यात. फ्री हिटचा बॉल आहे. यावेळेला वाईड बॉल आहे. वाईड +1 आहे म्हणजे आता धावसंख्या 7 वर येऊन पोहोचणार आहे. एकही चेंडू अजूनपर्यंत झाला नाही आणि 7 धावांवर धावफलक येऊन पोहोचलाय. 72 धावांचं लक्ष आहे आणि धावसंख्या
7 झाली आहे. आणि या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच स्ट्राईकवर येत आहेत ओमकार हिरलेकर. आपल्या पॉवर पॅक बॅटिंग साठी जाणले जातात ओमकार. फ्री हिटचा बॉल बघा, पहिल्याच बॉलवर इनसाइड एज लागली आहे. अपील या ठिकाणी केली जाते आहे. नक्कीच डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. इनसाइड एज घेतली आहे त्या बॉलनं. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच इनसाइड एज पाहायला मिळाली आपल्याला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन भूषण बांबोळकर यांच्या माध्यमातून बाहेर घेण्यात आले आहेत या पॉवर प्लेच्या षटकासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती. पहिल्या लीगल डिलिव्हरी नंतर धावसंख्या 7. अमित मेहता होतील सज्ज. ओमकार हिरलेकर पुन्हा एकदा असतील समोर. पुढील चेंडू अमित यांचा. यावेळेला नो बॉल आहे आणि नो बॉल वरती ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. आणि तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न झालाय. 9+3 म्हणजे हा जवळजवळ चौकार लिहा. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. आणि बघा, फ्री हिटचे 2 बॉल आतापर्यंत मिळालेत. एकावर तर फायदा उचलला नाहीये, परंतु या बॉलवरती अजिंक्यचा पूर्णपूर प्रयत्न राहणार आहे. धावसंख्या आता 11 वर येऊन पोहोचली आहे. केवळ एक लीगल डिलिव्हरी झाली आहे. फुलरलाईनचा बॉल आहे. यावेळेला लॉंग ऑफ असणार आहे त्या ठिकाणी. 1 बाउन्स हातामध्ये आलेला आहे. यावेळेला रनआउट झालेत ओमकार हिरलेकर आणि माघारी परतावं लागणार आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या होत्या आणि तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ओमकार हिरलेकर होतील बाद. ओमकार होतील बाद. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचली ती म्हणजे 13. पहिला झटका, पहिला गडी बाद. हे दुसरा नाही, तिसऱ्याला आउट झाला. अरे हाच होता स्ट्राईकला. अजिंक्यनेच मारला. मग अजिंक्य कसा स्ट्राईकवर आला परत? 1 रन धावून अजिंक्य स्ट्राईकवर आला. टेलिपोर्ट चालू होता. अचानक अरे ऍड खाली, अरे खाली, अरे माहिती खाली स्क्रोल केलं ना मी. 13 झाला. 13 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. लक्ष 72 धावांचा यावेळेला बॅटची कडा घेतली होती. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 13. नवीन बॅटर सोहम शेट्टी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. कालच्या दिवसात चांगले फटके खेळले सोहमनं. आज कशा प्रकारे फलंदाजी करतायत सोहम याकडे पाहायचंय. संघाचे संघमालक हर्षद पांचाळ सुद्धा या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने फटका खेळलाय. एकच धाव घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि पुन्हा एकदा यस्नच्या कॉलिंग मध्ये नक्कीच मिसकम्युनिकेशन झालं होतं. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. धावसंख्या 14 वर येऊन पोहोचली आहे 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर. 14 धावा धावफलकावरती येऊन पोहोचतायत. अमित मेहता सज्ज होत आहेत गोलंदाजीसाठी. पाण्याची गरज आहे, पाण्याची. पाणी पाहिजे. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 14 वरती येऊन पोहोचली. अमित मेहता पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. सोहम वेगातला बॉल आहे. बॅटची इनसाइड एज घेऊन फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. एकच धाव पुन्हा एकदा पूर्ण केली गेली आहे. बघा, या षटकामध्ये ज्या सरासरीच्या रिक्वायर्ड रन रेट ज्या एवढ्या धावा होत्या त्या आल्या आहेत. त्यामुळे तितकासा कन्सर्न निर्माण झाला नसणार आहे पुढील धावांसाठी. नाही, इथे बॅग आहे लेदरची. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. अजिंक्य गाडीगावकरच्या बॅट मधून येणारा हा मॅक्सिमम आहे. शेवटच्या चेंडूवर मॅक्सिमम आलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 21.
भूषण बांबोळकर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मॅक्सिमम येताना पाहायला मिळाला. मागील ओव्हरमध्ये एक चौकार एक षटकार खेळलाय तो म्हणजे अजिंक्य घाडीगावकर यांनी. आणि चांगल्या रीतीने 1 मिनिट मॅच थांबवायची सर. येस भूषण बांबोळकर पाणी आलंय. येस टायमर सुद्धा थांबलाय. आपण पाहतोय हाजी कसम प्रीमियर लीग. हॅलो मी कॉमेंट्रीला आहे रे. दरम्यान भूषण बांबोळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढील षटक घेऊन. वेगातला बॉल आहे यावेळेला. सोहम शेट्टी यांनी हलक्या हाताने खेळले आहेत आणि धाव मध्ये यस्नोचा कॉल झालाय आणि 1 धाव मात्र पूर्ण केली गेली आहे फायनली. सोहम शेट्टी आणि अजिंक्य घाडीगावकर एक वेळ अशी आली होती की दोघंही एका एंडवर आले होते. बॅट कट आहे त्याचमुळे बॅट रन मध्ये काउंट केल्या जातील या धावा. 22 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. भूषण यावेळेला डाऊन द लेग बॉल आहे. 1 धाव यावेळेला पूर्ण केली जाते. पंचांच्या निर्णयाकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. 22च्या या धावा असणार आहेत. डॉट बॉल आहे आणि 22ची 1 धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. 23 धावा आता धावफलकावर झाल्या आहेत. बघा भूषणनं मात्र या ओव्हरमध्ये बांधून ठेवलंय. सोहम शेट्टी आणि अजिंक्य घाडीगावकर दोघांनाही भूषणनं बांधून ठेवलंय या ओव्हरमध्ये. भूषणकडून ती हाईट जी आहे ती दिली जात नाही गोलंदाजीला. खाली राहतो तेवढा चेंडू त्यांच्या गोलंदाजीमध्ये. हा सुद्धा खाली राहणारा बॉल आहे. नो बॉल असणार आहे आणि या नो बॉलमुळेच या नो बॉलवर 2 धावा आल्या आहेत. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 3री सुद्धा धाव पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजे 9+3 = 4 चौकार या ठिकाणी लिहिला जाईल आणि पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. 4 धावा मिळाल्या आहेत. तर 9+3 धावसंख्या आता 27 वर येऊन पोहोचली आहे. कृपया समालोचन कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. दरम्यान भूषण पुन्हा एकदा तयार होत आहेत. फ्री हिटचा बॉल असणार आहे. वेगातला बॉल आहे आणि त्याला खेळलाय फाईन लेगच्या दिशेने. 1च धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 28 वर येऊन पोहोचते. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे. गॅप मध्ये चेंडूला प्लेस खरं केलंय आणि 2 धावा यावेळेला सुद्धा पूर्ण केल्या जात आहेत. 30 धावांवर आता धावफलक येऊन पोहोचलाय. 30 धावा धावफलकावरती आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंनंतर अजूनही 42 धावांची गरज असणार आहे. येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज असणार आहे. सस्मित एम आय राईट? 20 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. नक्कीच सस्मित कार्यकर ऑनलाईन गुणलेखन करतायत आणि ऑफलाईन गुणलेखनासाठी नक्कीच आपल्या दरवर्षीचा माणूस ज्यांच्या माध्यमातून ऑफलाईन स्कोरिंग जे आहे ते अगदी चांगल्या रीतीने पार पडतं. आदित्य राणे शर्मा इंडियन्सचे खेळाडू आहेत. ॲडी राणे. फुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने प्लेस केला जात आहे. त्या बॉलला दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट होतील का? बनीकडनं भूषणकडनं मात्र कलेक्शन या ठिकाणी तितकं चांगलं झालं नाहीये आणि त्याचमुळे 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचते 32 या आकड्यावरती. 40 धावांची गरज आहे. येणाऱ्या 19 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज असणार आहे.
टीम संजू रॉयल्स यांना विजयासाठी 19 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. भूषणचा हा शेवटचा चेंडू आहे. समोर सोहम शेट्टी असणार आहे. बॅटिंग डेप्थ चांगली आहे संजू रॉयल्सकडे, परंतु या बॉलवरती कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न होणार आहे. शेवटचा बॉल, फुलर लेनचा बॉल, चांगली अडवणूक. बॅक टू द बॉलर, एकच धाव मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मिसफील्डच्या नावे ही दुसरी धाव सुद्धा लिहिली जाईल. म्हणजेच दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली टीम संजू रॉयल्स 34. एक गडी बाद, अजूनही 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत नवीन गोलंदाज, एक्सपिरियन्स गोलंदाज आहेत. अनुभव त्यांच्याकडे फार चांगला आहे. अशा प्रकारे त्या अनुभवाचा वापर करतायत, याकडे पाहायचं आहे. तर चला, सिद्धार्थ वारंग आपल्या संघाला घेऊन तयार राहायचं आहे. कोहली चॅलेंजर्स, आपण नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला यापुढील मॅच मध्ये. आणि राज गव्हाणकर MS सुपर किंग्स, आपण सुद्धा तयार राहायचंय. डगआउट जवळ येऊन थांबायचंय. आपल्या संघाला घेऊन राज गव्हाणकर, विनंती असणार आहे. रवींद्र, फुलर लेनचा बॉल आहे, समोरच्या दिशेने प्लेस केलं आणि एक रेग्युलेशन कॅच वरती आउट होतील. पेसला वापरायचा प्रयत्न झाला अजिंक्य घाडीगावकर यांच्या माध्यमातून आणि बाद होऊन माघारी परतलेत. 8 चेंडूंवर 14 धावा करून अजिंक्य घाडीगावकर बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 34. दुसरा झटका, 2 गडी बाद. बघा, वेगात आलेला बॉल होता. टायमिंग पाहायला मिळाला, टायमिंग तितकं झालं नाही त्या बॉलवरती आणि एक रेग्युलेशन कॅच देऊन बसले लॉंग ऑफच्या हातामध्ये. एक सोपा झेल आणि संपुष्टात आलाय अजिंक्य घाडीगावकरचा खेळ. नवीन बॅटर अमेय चौकेकर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश. टीम डाऊन द लेग बॉल आहे. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. 2.1 षटकांनंतर धावसंख्या आता 35 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. चेंडू उरलेत 17 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी टीम संजू रॉयल्सला. आणखीन एक डाऊन द लेग बॉल, आणखीन एक वाईड बॉल असणार आहे. लगातारचे 2 वाईड, 36 धावांची गरज आहे. आता येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 36 धावा धावफलकावर सुद्धा झाल्यात. 72 धावांचं लक्ष ठेवलं होतं, ते म्हणजे पंच सुपर जायंट्सनं, आणि त्यातील निम्म्या धावा ज्या आहेत त्या एक्स्ट्राच्या खर्च झाल्या होत्या संजू रॉयल्स कडून पहिल्या डावात. यावेळेला ड्राईव्ह केलाय त्या बॉलला. एकच धाव यावेळेला धावून पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. मिसफील्डच्या नावे दुसरी सुद्धा धाव दिली जाईल. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 38 वर येऊन पोहोचली आहे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर. अमेय चौकेकर अजूनही क्रीजवर पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खेळ कशा प्रकारे दाखवला जातोय. कालच्या दिवसात जर पाहिलं तर डक पाहायला मिळाला त्यांच्याकडून, परंतु आज कशा प्रकारे फलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे याकडे पाहायचंय. 38 धावा झालेत. ड्राईव्ह केलाय पुन्हा एकदा.
यावेळेला सुद्धा एकच धाव आहे, यावेळेला मात्र एकच धाव. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. 39 धावा धावफलकावरती झाले आहेत. सोहम असतील स्ट्राईकवर. नो बॉल आहे यावेळेला, मात्र नो बॉलची एक धाव लिहिली जाईल. बॉल तर चांगला होता, डॉट बॉल होता, परंतु नो बॉलमुळे पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. 40 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी. 15 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र ओव्हर कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये आहे चेंडू. या चेंडूचा पाठलाग करतायत प्रीतम. त्यांच्या माध्यमातून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आहे. 3 धावा यावेळेला धावून पूर्ण करण्यात आल्यात. फ्री हिटच्या बॉलवर 43 धावा आता धावफलकावरती झाल्या. 4 चेंडूंनंतर अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. अमेय ऑन स्ट्राईक. फुलरलँडचा बॉल, त्याला मात्र प्लेस करण्याचा प्रयत्न मोठ्या फटक्याच्या दिशेने. बाद होतील अमेय चौकेकर. पुन्हा एकदा त्या लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये बाद झालेत आणि बाद होऊन माघारी परतले आहेत अमेय चौकेकर. फुलरलँडचा बॉल होता. आपण प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून रिप्ले पाहतोय. फुलरलँडच्या बॉलला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. फिल्डरनं चांगलं कव्हर केलं भूषण बांबुळकर यांच्या माध्यमातून. बघा कॅप्टनचा झेल पकडलाय. संजू रॉयल्सच्या अमेय चौकेकरचा झेल मात्र पंच सुपर जायंट्सचे कॅप्टन भूषण बांबुळकर यांनी धरलाय आणि माघारी परतवलंय. दरम्यान धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 43 धावांवरती. 43 धावांवरती आता 3 गडी बाद झाले संजू रॉयल्सचे. नवीन बॅटर अलंकार सातार्डेकर मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहेत. 43 धावा धावफलकावरती आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे या तिसऱ्या षटकामधला. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रवींद्र काडगे होतील सज्ज शेवटचा चेंडू घेऊन आपल्या अलंकारसाठी. चेंडू हवेमध्ये गेलाय आणि पहिल्या चेंडूवर ऑन गोल्डन डक बाद केलंय ते म्हणजे अलंकार सातार्डेकर यांना. आणि जर दुसरं षटक हाताळायला आले रवींद्र काडगे तर मात्र ते हॅट्रिक वर असतील, कारण 2 चेंडूंवर 2 गडी बाद केले आहेत. पहिल्यांदा अमेय चौकेकर आणि त्यानंतर अलंकार सातार्डेकर आणि आता मात्र विजयाच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात केली आहेत. बघा शेवटच्या बॉलवर कशा प्रकारे विकेट आला. फुलरलँडचा बॉल होता, लाईनला पूर्ण मिस केलं अलंकार सातार्डेकर यांनी. स्टंप लाईन मध्ये बॅट फिरवली आणि ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवरती बाद झाले. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात माघारी परतावं लागणार आहे अलंकार सातार्डेकर यांना. 43 धावा झाल्या आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अजूनही 12 चेंडू आणि या 12 चेंडूंमध्ये 29 धावांची आवश्यकता. 29 नीडेड इन लास्ट 12. नवीन बॅटर तनिष गाडीगावकर मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण बांबुळकर आलेत वैयक्तिकरित्या दुसरं षटक हाताळण्यासाठी, म्हणजे शेवटचं षटक कदाचित अजित यादव हाताळतील. अमित सातार्डेकर अजूनही फलंदाजीला आलेले नाहीयेत, म्हणजेच फलंदाजीला बॅटिंगला तशी डेप्थ आहे संजू रॉयल्सकडे, परंतु डेप्थ असून चालणार नाही. रन्स कराव्या लागतील. 29 धावा ज्या आहेत त्या कराव्या लागतील. भूषण बांबुळकर ते करू देणार का याकडे आपल्याला पाहायचं आहे. सोहम शेट्टी ऑन स्ट्राईक. सोहम आणि तनिष एक यंग जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय. 1 बाउन्स इनटू द फेन्स. सोहम शेट्टी पहिल्याच बॉलवर चौकार खेळत असताना बघा बऱ्याच वेळापासून सोहम क्रीजवर आहेत. बघा फुलरलँडच्या बॉलला मात्र मिस नाही केलंय. पॉपिंग क्रीजच्या एक स्टेप पुढे उभे आहेत आणि त्याचमुळे चेंडूचा समाचार घेण्यामध्ये कोणतीही कसर सोडली नाहीये. गॅप त्या ठिकाणी पाहिला. लॉंग ऑफ थोडासा वाईडिश आहे आणि त्याचाच फायदा उचलला. चौकारासाठी खेळलं बॉलला. चेंडू गेलाय सीमा पार. 3.1 षटकांनंतर धावसंख्या 47 वर येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 25 धावांची गरज आहे या मॅच मध्ये विजयी होण्यासाठी. अजूनही 11 चेंडू आणि 25 धावांची गरज. अकरा चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असणार आहे. लेग साईडच्या फील्डला थोडंसं
डीप मिड विकेटला थोडंसं वाईडिश घेतलं जात आहे. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन मधल्या गॅपला दाखवण्यासाठी. यावेळेला मात्र वेगात टाकलेला बॉल, नो बॉलची मागणी या ठिकाणी केली जाते, परंतु रनआउट होणार आहेत सोहम शेट्टी. नाराज पाहायला मिळत आहेत आपल्याला सोहम. आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. नो बॉल साठी रेफरल घेतला गेलाय. रवी सर, वी हॅव अ थर्ड अंपायर रेफरल फॉर नो बॉल. लेट्स चेक विथ द वेस्ट हाईट ऑफ बॅटर सोहम शेट्टी. येस, वेस्ट हाईटचा नो बॉल आहे आणि तोच या ठिकाणी चेक केला जातोय. चेंडू नेमका डिप झालाय की मग हा नो बॉल असणार आहे, याकडे पाहूया. पंच रवी पवार सर चेक करतायत. सिद्धार्थ वारंग, लिस्ट तुमची टीम लिस्ट सबमिट करायची आहे. येस. मयुरेश पोकळे, आपला पुढचा सामना आहे त्यावर फोकस करायचंय. इट इज अ फेअर डिलिव्हरी सर. आउटच्या स्वरूपात तारडेकर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि 47 धावा धावफलकावर झाल्यात. 47 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 चेंडूंमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे. तनिष गाडीगावकर, अरे नका बोलू, माईक मध्ये ऐकायला जातं. यावेळेला चांगला फटका आहे तनिषच्या बॅट मधून, मात्र हा मोठा फटका येतोय. यंग ब्रिगेडची ही पॉवर आहे आणि हा पॉवर पॅक्ड फटका समोरच्या टीमच्या कॅप्टनच्या विरुद्ध, भूषण बांबुळकरच्या विरुद्ध खेळलाय. वन क्लॅप फिल्म्स मॅक्सिमम, वन क्लॅप फिल्म षटकार खेळलाय. काय सुंदर मॅक्सिमम या ठिकाणी खेळण्यात आलाय. लेंथला ओळखलं, शॉर्ट बॉल होता आणि आपल्या ताकदीचं प्रदर्शन दाखवलं तनिष गाडीगावकरनं. चांगला फटका, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलेला फटका आणि तो स्ट्रॉंग झोन पाहायला मिळतो तनिष गाडीगावकरचा. अंकित गावडे यांच्या गोलंदाजी विरुद्ध सुद्धा तसाच फटका खेळला होता त्यांनी मागील वेळेस. दरम्यान 3.3 षटकांनंतर आता धावसंख्या 50 पार, 53 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. आता मात्र गरज असणार आहे ती म्हणजे 19 धावांची. बघा कशा प्रकारे प्रोलिंगच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलं जात आहे, दर्शवलं जात आहे रनअपला गोलंदाजाच्या कशा प्रकारे गोलंदाज येणार आहेत. तर प्रॉपर अगदी ॲनालिसिस पाहायला मिळतोय लाईव्हच्या माध्यमातून. गोलंदाज भूषण तयार आणि बघा पायांची हरकत कशा प्रकारे केली जाते भूषणच्या माध्यमातून. अगदी हळुवारपणे जवळ येऊन मात्र चेंडू हाताळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो. यावेळेला मात्र चांगला फटका आहे, गॅपमध्ये आहे भूषणच्या गोलंदाजीवर. आणखीन एक फटका आणि यावेळेला सुद्धा चेंडू निघून चाललाय सीमापार. तनिष गाडीगावकरच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येताना पाहायला मिळतोय. क्लासिक क्रेविंग चौकार. आणि आता इथून पुढे 8 चेंडूंवरती 15 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये विजयासाठी 8 चेंडू आणि 15 धावांची गरज. सर सुबोध सर, टायमर संपलाय त्यामुळे शेवटच्या षटकात नक्कीच एक प्लेयर आतमध्ये असेल. नो बॉल आहे आणि या नो बॉल मुळेच नो बॉलवर एक धाव आली आहे. नो +1 इक्वल्स टू 2. धावसंख्या आता 59 वर येऊन पोहोचणार आहे. 59 रन्स ऑन द स्कोर कार्ड.
3.4 षटकांनंतर धावसंख्या 59 वर येऊन पोहोचली आणि पुढील चेंडू जो आहे तो फ्री हिटचा असणार आहे. 59 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. फ्री हिटचा बॉल. यावेळेला चांगला फटका आहे. एकच धाव यावेळेला प्राप्त होणार आहे या फटक्यावरती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली लॉंग ऑन मध्ये. धावसंख्या आता 60 वर येऊन पोहोचते. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पुढील ओव्हरमध्ये एक प्लेयर नक्कीच आतमध्ये येणार आहे. शेवटचा चेंडू तनिष घाडीगावकर यांच्यासाठी असणार आहे भूषणचा. 7 चेंडू 12 धावांची गरज. वेगातला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल होता. गॅप मध्ये प्लेस केलाय. त्या सुद्धा बॉलला 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि तिसरी धाव सुद्धा अगदी सहजरित्या घेतली आहे. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आहेत. स्ट्राईक ठेवतील तनिष स्वतःकडे. म्हणजेच शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंवरती 9 धावांची आवश्यकता टीम संजू रॉयल्सला विजयासाठी असणार आहे. विनंती असणार आहे, घाई करायची आहे थोडीशी. चला सर, एक फिल्डर आपल्या सर्कल मध्ये येणार आहे या ओव्हरसाठी. अजित यादव आलेत शेवटचं षटक घेऊन. चला तनिष घाडीगावकर तयार व्हायचंय. अजित यादव, चला घाई करायची आहे. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अजित यादव होत आहे तयार. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असणार आहे टीम संजू रॉयल्सला विजयासाठी. पहिलाच बॉल डाऊन द लेग आहे आणि पहिलाच बॉल या ठिकाणी वाईड असणार आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असणार आहे. आता नक्कीच अजित यादव यांना सुद्धा आता रिदम पकडावा लागतोय या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल आहे. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होणार आहे. एकाच धावेवर समाधान सुद्धा मानावं लागणार आहे. 7 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू आणि 7 धावा. या धावा डिफेंड केल्या जाणार का पण सुपर जायंट्स कडून? दोनही संघ आपला कालचा सामना पराभूत होऊन आलेत आणि विजयाच्या उंबरठ्याशी दोनही संघ आहेत. बघा, जर डिफेंड केले तर पंच सुपर जायंट्स जिंकतील, परंतु या मॅच मध्ये 7 धावा केल्या अमित सातार्डेकर ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र वेगात आलेला बॉल आहे. आता 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. अमित सातार्डेकर ऑन स्ट्राईक. या मॅच मध्ये काय घडणार? संजू रॉयल्स की मग पंच सुपर जायंट्स? आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल. आता 3 चेंडू आणि 7 धावांवरती समीकरण येऊन टेपलंय. 3 चेंडूंवर 7 धावांची आवश्यकता. 72 धावांचं लक्ष आहे. सिद्धार्थ वारंग तयार राहायचंय. अजित यादव पुढील चेंडू अमित यांच्यासाठी. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. यावेळेला डाऊन द लेग आहे बॉल. यावेळेला मात्र वाईड बॉल असणार आहे. 3 चेंडू आणि आता 6 धावांची आवश्यकता. अजित यादव यांच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. 3 चेंडू 6 धावा. आणखीन एक वाईड बॉल आहे. आता 3 चेंडूंवर 5 धावांची आवश्यकता आहे. आणखीन एक त्याच दिशेला. आता 3 चेंडूंवर 4 धावांची आवश्यकता. 4 वाईड्स आतापर्यंत आले आहेत अजित यादव यांच्या माध्यमातून. अजित, आणखीन एक वाईड बॉल आणि या वाईड वर मात्र +1 ची धाव असणार आहे.
वाईड +1 इक्वल्स टू 2 म्हणजे आता धावसंख्या 70 वर येऊन पोहोचली आहे. 2 धावांची गरज आहे आता. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची गरज. या सामन्यामध्ये विजयी होण्यासाठी अजित यादव पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होत आहेत. अजित फुलर लाईनचा बॉल आहे. आणखीन एक वाईड बॉल आहे. 71 धावा स्कोअर्स लेवल. चला सिद्धार्थ वारंग तयार राहायचं आपल्या टीमला घेऊन. फिल्डिंग साठी उतरायचं आहे मैदानाच्या आत लगेचच. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेला मात्र अपील केली आहे पंचांकडे. बाहेर आहे बॉल आणि संजू रॉयल्स आपला पहिला विजय या स्पर्धेतला लिहित असताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत संजू रॉयल्स पहिला सामना